आता बातमी कोकणामधून. कोकणातल्या शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावं, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. महाराष्ट्र शासनानं देशात पहिल्यांदा बांबू धोरण राबवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. तापमान वाढीचा फटका कोकणात आंबा काजूसह नारळ पिकाला बसतो. त्यामुळे या तापमानात वाढीत टिकून राहणाऱ्या बांबू पिकाकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे, असं प्रतिपादन राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं. फॉसल फ्युएल म्हणजे जमिनीच्या पोटातलं कोळसा, डिझेल, पेट्रोल हे म्हणजे फॉसल फ्युएल आणि बायोफ्युएल म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरचं, पोटातलं बंद करायचं आणि पाठीवरचं जाळायचं. आणि हेच नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या घोषणेमध्ये सांगितलेले आहे की मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. म्हणजे ऊर्जा आता जमिनीच्या पोटाच्या ऐवजी जमिनीच्या पाठीवर तयार करावे लागणार आहे. आणि हे जर झालं तरच आपली मानव जातीचं अस्तित्व शिल्लक राहणार आहे.